नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण 2025-26 मधील ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या आज आपण इथे पाहणार आहोत. पहा मित्रांनो, नियुक्त्यावरती हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारले जातातच. पहा म्हणजे सरळ सेवेची परीक्षा असो किंवा MPSCची परीक्षा असो, पोलीस भरती असो. तर पहा, जी प्रमुख नियुक्त्या झालेल्या आहेत 2025-26 मधील जी महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती हमखास 2 प्रश्न हे 2 मार्कला विचारलेले असतातच. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमचे हे 2 मार्क फिक्स करून ठेवायचे आहेत. तर पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर महत्त्वाच्या नियुक्त्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या पदाची तयारी करत आहात हे तुम्ही नक्की तिथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, सध्याचे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे EMD कोण आहेत? तर उत्तर आहे अश्विन कुमार तिवारी आणि रवी रंजन. पुढचा प्रश्न, गेल इंडिया लिमिटेड CMD म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे दीपक गुप्ता. पहा पुढचा प्रश्न, मुंबईच्या महापौरपदी कोणाची निवड झाली आहे? त्याचं उत्तर आहे ऋतू तावडे. पुढचा प्रश्न, AEI म्हणजेच HR पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? पहा, पहिल्या महिला संचालक, पहिल्या महिला, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते नक्कीच तुम्ही इथं स्टार मार्क करून ठेवायचे असतात. ते नक्कीच आपल्याला परीक्षामध्ये विचारले जाऊ शकतात. तर उत्तर आहे निवेदिता दुबे. पुढचा प्रश्न, सेबीचे 11वे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे तुहिनकांत पांडे. पुढचा प्रश्न, नेदरलँड्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे रॉब जेटन. पहा, असे देखील प्रश्न, नेदरलँडचे सर्वात तरुण म्हणजेच आतापर्यंतचे जेवढे पंतप्रधान झालेले आहेत त्यापैकी सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून रॉब जेटन यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, रॉ प्रमुख अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे रवी सिंह. पुढचा प्रश्न, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न नक्कीच स्टार मार्क करून ठेवा. तर उत्तर आहे मिलिंद साठे. पहा, महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, NALSA चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ. पुढचा प्रश्न, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पहा, हा देखील प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. तर उत्तर आहे मनाली क्षीरसागर. पुढचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाचे CIC अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे श्री राजकुमार गोयल. पुढचा प्रश्न, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे संगीता बरुआ पिशारोती. पुढचा प्रश्न,
23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. पुढचा प्रश्न, ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे अनु गर्ग. पुढचा प्रश्न, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे ज्ञानेश कुमार. पहा, हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत परत पाहायचा आहे, जेणेकरून यातील एकही प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. पहा, तुम्ही जितक्या वेळेस हा व्हिडिओ पाहताल तितक्या वेळेस तुमचे हे प्रश्न इथं फिक्स होणार आहेत आणि तुमच्या हे प्रश्न नंतरनं डोक्यातून जाणार नाहीत. म्हणजेच हे सर्व प्रश्न तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात राहणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ सतत पाहण्याने तुम्हाला हे प्रश्न इथं तोंडपाठ होऊन जाणार आहेत. पुढचा प्रश्न, एनसीसीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे वीरेंद्र वत्स. पुढचा प्रश्न, BRO म्हणजेच सीमा रस्ते संघटना चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पहा मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न MPSCच्या परीक्षामध्ये हमखास विचारला जातो. तर उत्तर आहे हरपाल सिंह. पुढचा प्रश्न, सध्याचे भूदल प्रमुख कोण आहेत? तर उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. पुढचा प्रश्न, सध्याचे लष्कर उपप्रमुख कोण आहेत? तर उत्तर आहे पुष्पेंद्र पाल सिंह. पुढचा प्रश्न, सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. पुढचा प्रश्न, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे प्रवीर रंजन. पुढचा प्रश्न, UPSCचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर अजय कुमार. पहा, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच UPSC चा फुल फॉर्म काय आहे ते तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे सदानंद दाते. पहा, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती झालेली आहे. पहा, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये म्हणजेच 2026 मधील पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे सुनेत्रा पवार. पहा, अजित पवार यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ह्या सुनेत्रा पवार ह्या झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न, ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे शत्रुजित सिंह कपूर. पुढचा प्रश्न, भारतीय मानक ब्युरो BIS चे महासंचालक म्हणून नोव्हेंबर 2025 मध्ये कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे संजय गर्ग. पुढचा प्रश्न, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
तर उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. पहा, म्हणजेच भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झालेली आहे. पहा, हा देखील प्रश्न इथं अतिशय महत्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न, सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे प्रवीण कुमार. पुढचा प्रश्न, सध्याचे वायुदल उपप्रमुख कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे नागेश कपूर. पुढचा प्रश्न, सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS प्रमुख कोण आहेत? तर उत्तर आहे अनिल चव्हाण. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर उत्तर आहे श्री ओम बिर्ला. पुढचा प्रश्न, भारताचे महालेखापाल म्हणजेच CAG कोण आहेत? तर उत्तर आहे श्री के संजय मूर्ती. पहा, MPSC मध्ये हमखास विचारला जाणारा हा भारताचे महालेखापालावरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न व्यवस्थितपणे पाठ करून ठेवायचा आहे, याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, BCCI चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे मिथुन मिनास. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे डॉक्टर मिलिंद साठे. पहा मित्रांनो, हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि MPSC मध्ये हा नक्कीच जोड्या लावा यासाठी हा प्रश्न विचारला जातो. पहा, इकडे व्यक्तींची नावे दिलेली असतात आणि इकडे त्यांचं पद दिलेलं असतं. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला MPSC मध्ये विचारले जातात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर मागास पाहिलेलं आपण सदानंद दाते. पुढचा प्रश्न, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर योग्य उत्तर आहे रंजना देसाई. पुढचा प्रश्न, भारताचे महान्यायवादी कोण आहेत? तर उत्तर आहे श्री R व्यंकटरमणी. पहा, भारताचे महान्यायवादी याच्यावरती सुद्धा नक्कीच आपल्या प्रत्येक परीक्षेमध्ये जवळजवळ हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ह्याला स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच SEBI चे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर उत्तर आहे तुहिनकांत पांडे. पुढचा प्रश्न, केंद्रीय अन्वेषण विभागाचे CBI चे सध्याचे संचालक कोण आहेत? तर उत्तर आहे प्रवीण सूद. पुढचा प्रश्न, NALSA चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ. पुढचा प्रश्न, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG चे महासंचालक म्हणून कोण कार्यरत आहेत? तर उत्तर आहे भृगू श्रीनिवासन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे विवेक भीमनवार. पहा, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची नियुक्ती झालेली आहे. तर पहा, हे होते आजचे महत्वाचे प्रश्न. महत्वाचे प्रश्न पहा, 2025-26 मधील या सर्व महत्वाच्या नियुक्त्या आपण इथं घेतलेल्या आहेत, जेणेकरून तुमचा येणाऱ्या परीक्षेमध्ये एकही प्रश्न नियुक्तीवरील जर प्रश्न विचारला तर तो चुकला नाही पाहिजे.
त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक तयार केलेला आहे. व्हिडिओ जर समजला नसेल, जर लक्षात राहिला नसेल, तर व्हिडिओ तुम्ही परत कितीही वेळेस तो पाहू शकतात आणि व्यवस्थितपणे तो पाठ करून घेऊ शकतात. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि ह्या व्हिडिओला एक लाईक तुम्ही नक्कीच इथं करायची आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.